नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीच्या या टॉपर्स टॉकमध्ये, टॉपर्स इंटरव्ह्यूमध्ये मी भूषण धूत पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यासोबत एक स्पेशल अधिकारी आहेत. आजचे आपल्या टॉपर्स टॉकचे टॉपर्स आपल्यासोबत आहेत श्री तुषार आठवले. नमस्कार तुषार सर, वेलकम. नमस्कार भूषण सर, धन्यवाद. सरांचा आज इंटरव्ह्यू घेण्याचं एक प्लॅन म्हणजे की सरांनी 1 वेळा नव्हे, 2 वेळा नव्हे, तर तब्बल 3 वेळा राज्यसेवा परीक्षेमधनं पोस्ट काढलेली आहे आणि तिन्ही वेळा सरांची पोस्ट जी आहे ती डिफरंट होती. त्यानंतर चा पण सरांना फार मोठा अनुभव आहे. मध्ये सरांनी इंटरव्ह्यूपर्यंत मजल मारलेली आहे. सोबत सध्या सुद्धा त्यांनी यूपीएससीच्या मेन्स सुद्धा अनेक वेळा दिलेल्या आहेत. होप सो सर लवकरच आपल्याला यूपीएससीचे अधिकारी म्हणून सुद्धा दिसतीलच. तर सर पण आज आपल्या डिस्कशनचा इश्यू आहे की एमपीएससी राज्यसेवा जी परीक्षा आहे, या सगळ्या परीक्षेची तयारी तुम्ही कशी केली होती? स्पर्धा परीक्षामध्ये वळण्याचं कारण काय होतं? कारण तुमचं जर बेसिक ग्रॅज्युएशन जर का आपण बघितलं तर आपण म्हणूयात की ऑर्डरी तुमचं राहिलेलं आहे तसं तर तुम्हाला 80+ होते 10वी-12वी मध्ये सुद्धा. त्याच्यानंतर मग तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये होतात. मग ह्या सगळा जो की जर्नी किंवा हा प्रवास आहे, हा कसा राहिला की स्पर्धा परीक्षेमध्ये कसं काय वळण्याचं कारण आपलं आहे? अ, भूषण सर, खरं म्हणजे कसं आहे की एक तर माझे वडील शासकीय सेवेतच असल्यामुळे शासकीय सेवेचा ओढा लहानपणापासून होताच. आणि दुसरं म्हणजे कसं होतं की शाळा कॉलेजमध्ये असताना म्हणा, मी बऱ्याचदा अशा ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व होतो की जिथे असं कधी कधी वाटायचं की आपण जर का स्वतः शासकीय सेवेमध्ये असू तर जास्त चांगल्या पद्धतीने काम करता येतं. जसं मी कॉलेजला असताना अच्छा. ढाब्यावरती काम करणाऱ्या बाल कामगारांना रिहॅबिलिटेट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेला कैलास सत्यार्थी, ज्यांना नंतर 2015-16 मध्ये मला वाटतं नोबेल मिळालेला आहे, मी त्यांना संपर्क साधून मुलांना रिहॅबिलिटेट करण्याचा प्रयत्न केला. अरे वाह! तर ह्या सगळ्या गोष्टी करताना असं वाटलं की शासकीय पदाची जी एक वेगळी अ, प- परिणामकारकता असते, ती त्या पदालाच असते. ते बाहेर असण्यापेक्षा आतमध्ये जर का आपण ह्याच वृत्तीने काम करू शकलो तर समाजामध्ये बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने आपण परिवर्तन घडवून आणू शकतो किंवा आपला काहीतरी फायदा समाजाला होऊ शकतो. हा एक मूळ मुद्दा होता. त्याच्यामुळे मी विचार केला होता की आपण शासकीय सेवेतच जाऊयात. आणि वडिलांचं आणि काही इन्स्पिरेशन म्हणजे वडील अधिकारी होते तुमचे, मग त्याचं पण इन्स्पिरेशन येस. होतं का काही कॉन्ट्रिब्युशन त्यामध्ये? येस, येस, येस. अगदी, अगदी. म्हणजे कसं होतं ना, माझे वडील सुद्धा शिक्षण अधिकारी होते. अच्छा. आणि मग मला अजूनही आठवतं, मी फार लहान होतो. मला वाटतं एक 5-6 वर्षाचा असतो. तेव्हापासून महाराष्ट्र शासनाचा किंवा भारत सरकारचा साक्षरता मिशनचा जो कार्यक्रम चालायचा. माझे वडील रात्रीला पूर्ण दिवसभर ऑफिसमध्ये काम करणं, संध्याकाळी पूर्ण दौऱ्यावरती रात्रीच्या शाळांना भेटी करायला जायचे. मी आणि माझी आई अगदी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत वडिलांची वाट बघत जागी असायचो. मग कुठेतरी ती जी तन्मयता होती किंवा मग वडिलांचं काम करण्याची तळमळ होती ती दिसली. आणि त्याच्यामुळे कधी-कधी असं वाटायचं की जर आपले वडील असे करू शकतात. म्हणजे आपल्याला समोर एक रोल मॉडेल आहेत की हं, हं, हं. एक अधिकारी कसा असायला पाहिजे किंवा एका माणसाने कसं असायला पाहिजे. तर ते सगळं लहानपणापासून बघत आलो आणि आईचे संस्कार होतेच. म्हणजे जागवत बसायची नाही मला पण 2 वाजेपर्यंत, की बघ पप्पा अजूनपर्यंत कामात आहे तो. तर त्या सगळ्या याच्यामुळे घरातच एक वातावरण असं होतं की आपल्याला हे करावंच लागेल. चांगलं राहील अच्छा, हेच केलं अच्छा. तर. आणि मग वडील एज्युकेशन ऑफिसर होते. सर तुम्हाला कंटिन्यूअसली 3 वेळा पोस्ट भेटली. पहिल्यांदा तुम्हाला पोस्ट भेटली ती पहिलीच पोस्ट होती तुमची डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर. त्यानंतर येस. सेकंड वेळा तुम्हाला भेटली ती चीफ म्हणून नगरपालिका येस, सीओ येस. जे आहे मुख्याधिकारी ती पोस्ट भेटली. आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला आता यावर्षी भेटलेली इंडस्ट्रीज ऑफिसर उद्योग अधिकारी. आता या तिन्ही येस. पोस्टमध्ये डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर शिक्षणाधिकारी निवडण्याचं कारण काय वाटलं तुम्हाला? म्हणजे का ती पोस्ट तुम्ही निवडली? समाजात कुठलाही बदल आणायचा असेल, तर शिक्षण व्यवस्था ही सर्वात पायाभूत व्यवस्था आहे. म्हणजे ओके. तुम्हाला कुठलाही बदल घडवून आणायचा असेल, तर आपण सुरुवात करतो की नाही हे शाळेच्या शिक्षणामध्ये ही मूल्य असायला पाहिजेत, ही नीतिमूल्य असायला पाहिजेत. मग बरं. कसं असतं की प्रत्येक व्यक्तीला आपलं भवितव्य घडवण्याचं किंवा देशाला त्याचे नागरिक घडवण्याचं जर का स्वप्न बघायचं असेल, तर ते आपल्याला शाळेतच बघावं लागतं. आणि कुठेतरी मला असं वाटतं की देश घडवायचा, समाज घडवायचा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शाळेतून सुरू होतात. मग कुठेतरी आपण त्या समाज बांधणीला किंवा त्या देशाचा पाया मजबूत करण्याला चांगल्या पद्धतीने हातभार जो आहे तो शिक्षण क्षेत्रातून लावू शकतो. मी शिक्षक होऊ शकलो नाही. अ, पण मला असं वाटतं की एक व्यापक पातळीवरती आज मी शिक्षण क्षेत्राला चांगल्या पद्धतीने काहीतरी हातभार लावू शकेल. एक डेडिकेशननी मी ह्या क्षेत्रामध्ये काम करू शकेल. म्हणून मी हेच पद जे आहे हे कायम ठेवलेलं आहे. आणि मला वाटतं की मी ह्याच्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने काहीतरी करू शकेन. अच्छा, अच्छा.
आणि सर आता आपण वळूयात तुमच्या पूर्ण अभ्यासाचा जो काही पूर्ण येस, प्रवास येस. होता हा कसा राहिला. इंजिनिअरिंग तुम्ही पास आउट झालात. इव्हन मला हे सुद्धा मी ऐकलंय की तुम्ही रोबोटिक्स वगैरे मध्ये सुद्धा काफी इंटरेस्टेड होतात. पण तरी नंतर तुम्ही या क्षेत्राकडे वळलात. येस, येस. तर ही जी जर्नी होती स्पर्धा परीक्षेची यामध्ये तुम्हाला काय वाटतं की काय काय कमवलं, काय पॉझिटिव्ह आहेत, काय निगेटिव्ह आहेत? अगेन दुसरी चर्चा आहे आजकाल संदीप भैयाचा फार डायलॉग चाललेला आहे की हां. प्लान बी इज येस. नॉट फॉर द फेल्युअर्स, दॅट इज फॉर द बॅलन्स. वो बॅलन्स के लिए होता है. तर विद्यार्थ्यांनी प्लॅन बी म्हणून पण काही ठेवायला पाहिजे का या सगळ्या क्षेत्रामध्ये वगैरे? तर थोडं एक तुमची जर्नी बद्दल मला सांगा. आपण थोडं टेक्निकल गोष्टीवरती तर नंतर येऊयात. पण ओव्हरऑल या स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे तुम्ही कसं बघता म्हणजे याच्यामध्ये? कारण अनेक आजकाल आपण बघतो की खूप निगेटिव्हिटी काही आहे. एकतर एक्झाम्स कोरोनाच्या काळामुळे पण अख्खी जगाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. एक्झाम्स नंतर सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा लोकांना जॉइनिंग वगैरे नाहीयेत. तर काही असा प्रयत्न सुद्धा करण्यात येतो काही लोकांकडनं की नाही हे स्पर्धाच्या क्षेत्रामध्ये उगाच फार वेळ वगैरे जातो. तर काय वाटतं तुम्हाला या क्षेत्राकडे तुम्ही कसं ओव्हरऑल बघता आहात आणि विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्हली मोटिव्हेट कसं राहायला पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये? प्रत्येकाला अधिकारी व्हायची इच्छा असते जो या क्षेत्रात येतो. पण अधिकारी प्रत्येकच जणाचं होणं शक्य नसतं. बरोबर. त्याच्यामुळे फक्त हेच क्षेत्र का? तर दुसरा काहीतरी प्लॅन असायला पाहिजे. म्हणजे ऑब्व्हियसली मी ह्या मताचा आहे, की प्लॅन बी जी गोष्ट म्हणतो ती असायला पाहिजे. कारण कुठेतरी आपण एक रॅशनली जर का विचार केला, तर आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट जी आहे ती सर्टन नसते. बरोबर. आणि असं नाहीये, की आपण जर काही जी गोष्ट ठरवली आहे ती घडली नाही तर आयुष्य संपतं. आयुष्य त्याच्यानंतर बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी घडतात. असं असं अजिबात नाहीये, की प्लॅन बी आणि आजकाल तर गव्हर्नमेंटनी लॅटरल एंट्री स्कीम पण चालू केलेली आहे. म्हणजे जर का आज मी कदाचित ही एक्झाम पास नसतो झालो, तर उद्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊन जर का मी पॅरलली एंट्री घेतली असती, तर मी कदाचित जॉइंट सेक्रेटरी लेव्हलला इथून एक 20 वर्षांनंतर, 10 वर्षांनंतर जॉइन होऊ शकलो. सो ह्या पण संधी आयुष्यामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर कसं असतं, की प्रत्येकाला असं वाटतं, की माझं सिलेक्शन होईलच आणि प्रत्येक जण आपल्या परीने 100% प्रामाणिक प्रयत्न करतोच आणि तो करायलाच पाहिजे. कारण जो करत नाही, त्याचं काम इथे नाहीच आहे. हो. ही फार मोठी रॅट रेस आहे. याच्यामध्ये कोण म्हणजे कत्तल आहे. अक्षरशः कत्तल आहे. फक्त 1% किंवा त्यापेक्षा कमी लोक ह्याच्यामध्ये जर का आपण यशस्वी होतो म्हणतोय, तर 99% लोकांना कुठलातरी दुसरा रस्ता बघणं आवश्यक असतं. बरोबर. मग माझ्या बाबतीत कसं होतं ॲक्चुअली, की फॉर्च्युनेटली मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा होतो आणि जसं तुम्ही म्हणालात, की रोबोटिक्स किंवा पेपर प्रेझेंटेशन वगैरे टेक्निकली फार चांगलं जरी नसलो, तरी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड बऱ्यापैकी व्यवस्थित होतं आणि अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये वगैरे माझे चांगल्या बॅकग्राऊंड असल्यामुळे मला असं एक वाटायचं, की आपलं इकडे नाही झालं तर आपल्याला दुसरा जॉब मिळेल. म्हणजे ॲट द बॅक ऑफ माइंड ही एक गोष्ट नक्कीच माझ्या डोक्यात होती. बरोबर. पण नंतर कसं झालं, की एम-पी-एस-सीने सिलेबस बदलला आणि त्याच्यामुळे मला असं वाटायला लागलं, की आपण एम-पी-एस-सीचा अभ्यास पण सायमल्टेनियसली राज्यसेवेचा करू शकतो. आणि बरोबर. म्हणून मग मी यू-पी-एस-सी सोबतच राज्यसेवेची परीक्षा द्यायला सुरुवात केली. पण मी तुम्हाला गंमत सांगतो, की म्हणजे माणूस कधी-कधी कॅज्युअल असतो आपल्या प्लॅन बी बद्दल. मी पण म्हणजे संदीप भाईसारखा थोडाफार माझा पण तसेच किस्सा आहे. मी 2015च्या राज्यसेवेच्या मेन्सला आलो नव्हतो. मे बी दिल्लीला तयारी करायचो आणि मी राज्यसेवेला असं वाटायचं, की काय एक्झाम द्यायची? बरोबर. आपलं यू-पी-एस-सी आहे, होईलच. अ, आणि त्या ह्याच्यामध्ये मी राज्यसेवेची मुख्य परीक्षा दिली नव्हती. मला वाटतं त्या वर्षी भरपूर जागा होत्या. दिली असती तर कदाचित 2015ला झालो असतो, 1 वर्ष अगोदर जॉइन झालो असतो. बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये वेगळ्या राहू शकल्या असत्या. बरोबर. पण 2015ला फक्त यू-पी-एस-सी वरती फोकस केला आणि अनफॉर्च्युनेटली झालं नाही. थोडक्यात राहिलं. गंमत म्हणजे माझं त्या वर्षी फक्त एका मार्काने मेन्स मी फेल झालेलो आहे. तर नाही झालं. बट कुठेतरी नंतर 2016ला जाग आली, की हरकत नाही प्लॅन बी वरती पण थोडंफार काम करायला. 2016ला परीक्षा दिली. फॉर्च्युनेटली त्या वर्षी जागा कमी असताना सुद्धा निवड झाली आणि आज कोरोनाच्या कालावधीमध्ये जेव्हा लोकांना परीक्षा होत नाहीयेत. खरंच परीक्षा घेणं शासनाला कठीण झालं असल्यामुळे परीक्षा होणं फार कठीण आहे. त्या काळामध्ये रोजगार मिळणं अजून जास्त कठीण झालेलं आहे इतरत्र सुद्धा. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कुठेतरी रोजगाराच्या दृष्टीने सिक्युअर्ड आहोत आणि आपण खरंच समाजासाठी अजूनही ह्या परिस्थितीत सुद्धा काहीतरी करू शकतो. ह्याचं एक वेगळं समाधान आहे. त्याच्यामुळे प्लॅन बी असायला पाहिजे आणि ते असण्यामध्ये काहीच कमीपणा नसतो. प्रत्येक माणूस जो रॅशनल असतो, त्या रॅशनल माणसाने आपल्याजवळ एक रस्ता बंद झाला तर दुसरा रस्ता कुठला असायला पाहिजे, ह्याचा प्लॅन असायला पाहिजे. अच्छा.
सर आता येऊयात आपण तुमच्या पूर्ण जर्नीकडे. एम-पी-एस-सी फोकसलीच आपण थोडा विचार करूयात. तर एम-पी-एस-सीच्या येस, दोन्ही येस. स्टेप्स आहेत, प्रिलिम्स आणि मेन्स. सध्या प्रिलिम्स झालेली आहे. आपण प्रिलिम्सवरती तर येऊयातच पहिले. पण थोडं मला असं वाटतं, की आपण सुरुवात मेन्सनी करूयात. तर याचं कारण काय, की आता मेन्स हम्म. अपकमिंग आहे. अनेक विद्यार्थी कदाचित आता प्रिलिम्स नंतर येस. मेन्सला अटेम्प्ट करतील. तर मेन्समध्ये आपली जी काही आहे, की त्यामध्ये 2 पेपर जे आहेत ते एक लँग्वेजचे आहेत. त्यामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे आणि एक कन्व्हेन्शनल आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला लिखाण करावं लागतं कन्व्हेन्शनल. बाकी तर मेन्स जी आहे त्याचे 4ही पेपर्स जे आहेत ते ऑब्जेक्टिव्हच आहेत. आता तुम्हाला एवढा दांडगा अनुभव आहे, की तुम्ही मला वाटतं 3 वेळा पोस्ट काढलेली आहे. म्हणजे तुमचं बऱ्यापैकी हातखंडा या ऑब्जेक्टिव्ह याच्यावरती आहे. तर दोन्ही सब्जेक्टिव्ह लँग्वेजेस कशा मॅनेज करायच्या आणि ह्या ज्या पेपर्स आहेत कसे मॅनेज करायचे. दुसरे म्हणजे काही रेफरन्स पुस्तकं म्हणजे आता रेग्युलर रेफरन्स पुस्तकं तर विद्यार्थ्यांना माहितीच असतात. पण आणखी काय वेगळे रेफरन्स पुस्तकं सुद्धा वाचायला पाहिजेत. या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल त्यानंतर अगेन मी सांगेल, की ज्याचं कंटेंट मटेरियल खूप कमी अवेलेबल आहे. मग त्याच्यामध्ये झालं तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट झाला, की त्याच्यासाठी खूप हम्म. कंटेंटची मारामारी आहे. अगेन थोडा असं म्हणतात, की पॉलिटीचा लॉचा पार्ट झाला. पेपर 2 ऑफ पॉलिटीचा भाग 2 जो आहे. भाग 1 तर थोडा कॉमन प्रिलिम्स सारखाच आहे, पण भाग 2 फार डिफरंट आहे. या सगळ्यांना आपण कसं बघतात आणि कसा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे? थोडा इलॉबरेटली मेन्सला आता आपण जाऊया. तर पूर्ण स्टेप बाय स्टेप आम्हाला डिटेलमध्ये थोडं मार्गदर्शन करा. भूषण सर, एमपीएससी म्हणजे राज्यसेवेचा मुख्य परीक्षा जी आहे तिचा अभ्यासक्रम फारच सर्वंकष, म्हणजे अगदी फार व्हास्ट जरी नाही म्हटलं तरी कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. म्हणजे बऱ्यापैकी सगळे टॉपिक्स जे असतात हो. कुठल्याही परीक्षेशी रिलेटेड ते सगळे टॉपिक्स याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत. त्याच्यामुळे हा सिलेबस जर का कव्हर करतो म्हटलं तर कारण अभ्यासक्रम अशा पद्धतीने मेन्शन केलेला आहे की एक एक टॉपिक, ज्या टॉपिकवरती प्रश्न येऊ शकतो तो विस्तृत पद्धतीने आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामुळे तशी प्लान करून अभ्यास करणं मुख्य परीक्षेचा खूप सोपं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जर का सोर्सेस बद्दल बोललो तर बऱ्यापैकी सोर्सेस जे आहेत किंवा ज्या पद्धतीचे प्रश्न येतात ते प्रश्न अशा पद्धतीचे असतात की त्यांची उत्तरं आपल्याला एकतर कन्व्हेन्शनल पुस्तकं जी असतात त्या पुस्तकांमध्ये मिळतात. दुसऱ्या प्रकारची जी प्रश्न असतात ज्यांची उत्तरं आपल्याला कन्व्हेन्शनल टाइप्सच्या बुक्समध्ये मिळत नाही, त्यांची उत्तरं आपल्याला शासकीय जी सोर्सेस असतात त्यांच्यामधनं बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. म्हणजे महाराष्ट्र शासनाचा आर्थिक पाहणी अहवाल असतो अच्छा. किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा इकॉनॉमिक सर्व्हे असतो किंवा इंडिया इयर बुक असतं. हां, ही हां, हां. असली पुस्तकं जी आहेत म्हणजे एचआरडीचा जो पेपर आहे तो बऱ्यापैकी आपल्याला इंडिया इयर बुक मधनं जर का आपण व्यवस्थित अभ्यास करतो आहे त्याचा, म्हणजे तो मराठीत अवेलेबल असतो, सॉरी हिंदीमध्ये असतो आणि इंग्लिशमध्ये असतो. म्हणजे वाचायला सोपं जातं. त्याच्यानंतर इकॉनॉमीचे बरेच क्वेश्चन जे असतात ते इकॉनॉमिक सर्व्हे मधनं वगैरे आपल्याला फार चांगल्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास जर का केला तर इझिली त्या ह्याच्यामध्ये आपल्याला सापडतात. त्याच्यानंतर बऱ्याचदा जसं तुम्ही म्हणालात, की काही टॉपिक असे असतात, की ज्यांच्यासाठी असं फुलप्रूफ असं पुस्तक वगैरे काही नाहीये, जसं हं, हं. लॉज झालेत. तर मला असं म्हणायचं आहे, की ह्या असला टॉपिक आहे, की ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला एक 25 प्रश्न येतात. 25 पैकी 25 प्रश्नांची बरोबर उत्तर मार्क करणं फार सोपं असतं. आणि त्याच्यासाठी कुठल्याच पुस्तकावरती अवलंबून राहायची गरज नाही. म्हणजे आपल्याला जर का आपण लॉज बघितले, तर आता मी शिक्षण विभागाचा व्यक्ती आहे. मी तुम्हाला सांगतो, की राइट टू एज्युकेशन ऍक्ट जो आहे, हा वाचायला अगदी सहज सोपा आहे. तर तुम्हाला मराठीत पण अवेलेबल असतो, तुम्हाला इंग्लिशमध्ये पण मिळून जातो. आता तुमची जर का त्या लॉला थोडा घेऊन बसून वाचायची तयारी असेल, तर तुम्ही त्या पूर्ण कलमच्या कलम त्यातली महत्वाची कलमं काय असतात, त्यातला महत्वाचा शब्द काय असतो, हा जर का व्यवस्थित काढून ठेवला आणि त्याचं एक वेगळं राईटअप बनवून जर का एक एक 10 पेजेसमध्ये फार तर फार सगळ्या लॉजच्या नोट्स बनतात. त्या नोट्सची वारंवार रिव्हिजन जर का करत राहिलो, तर 25 मार्क अगदी तुमच्या खिशातली असतात. तसंच असतं पंचायत राजचं. पंचायत राजमध्ये पण लॉज वरतीच अधिनियमांवरतीच प्रश्न विचारले जातात. मग हे अधिनियमच जर का आपण बघितलेत, अधिनियमांवरतीच जर का आपण थोडा विचार करू शकलो, म्हणजे बऱ्याच गोष्टी कशा असतात, की लॉजिकली लक्षात ठेवायला फार सोप्या असतात, की हो. ग्रामपंचायतीबद्दल हे आहे, नगरपंचायतीबद्दल हे आहे. तर हां, हां. अशा पद्धतीने जर का आपण विचार करू शकलो ना, तर कुठल्याच पुस्तकाचा वरती अवलंबून न राहता अगदी इंटरनेटवरून डाउनलोड करून तुम्ही पाहिजे तिथे त्या गोष्टीचा अभ्यास करून तुमची ती मार्क सिक्युअर करून घेऊ शकता. बाकी काही पुस्तकं जी आहेत ती कन्व्हेन्शनल आहेत. त्यांचा आपल्याला वापर प्रिलिम्सला सारखाच होतो, मेन्सला सारखा होतो. जसं सेकंड पेपरसाठी लक्ष्मीकांत आहे. तर लक्ष्मीकांतची जी 2 पुस्तकं आहेत, हं. इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स इन इंडिया, गव्हर्नर. ही दोनही पुस्तकं फार उपयुक्त आहे. म्हणजे मी तर म्हणेल, की अक्षरशः ही बायबल सारखी आहे. त्यांच्यावरती आपलं पारायण यांचं झालंच पाहिजे.
ओके. तर ह्या पुस्तकांवरती डिपेंड राहायचं. काही सोर्सेस असे असतात की जे आपण ऑनलाईन वगैरे डाउनलोड करू शकतो, त्या बघायच्या. सायन्स अँड टेक बद्दल जसे तुम्ही म्हणाल, की सायन्स अँड टेक अक्षरशः कुठलंच एक असं पुस्तक ह्याच्यासाठी अवेलेबल नाहीये मार्केटमध्ये. आणि मला असं वाटतं त्याची फार गरज पण नसावी. कारण ज्या पद्धतीचे प्रश्न मागच्या याच्यामध्ये विचारले गेलेली आहेत परीक्षांमध्ये, ती प्रश्न अशा पद्धतीची असतात, की आपण जर का Wikipediaवरती किंवा जुन्या एखाद्या ज्या घटना दिलेल्या असतात, जसं आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे, की 2005 मध्ये मुंबईमध्ये पडलेला पाऊस किंवा हां, 1993 मध्ये झालेले बॉम्ब ब्लास्ट. ह्या बरोबर. सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या ॲज इट इज जर का आपण Wikipediaवरती टाकल्यात, तर आपल्याला त्याच्याशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे आपण बघून घेऊ शकतो. ती जर का आपण वेगळ्या एका नोटबुकमध्ये मेंशन करून ठेवलीत, तर मला असं वाटतं, की सायन्स अँड टेक सारखी गोष्ट जी आहे, ही फार इझिली आपल्याला त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातं. म्हणजे ह्याच्यासाठी पण असं वेगळ्या पुस्तकावरती ॲज सच डिपेंड राहायची आपल्याला फार गरज नाहीये. बाकी मार्केटमध्ये जी पुस्तकं अवेलेबल आहेत, मोर ऑर लेस सगळी पुस्तकं सारखीच असतात. कारण सिलेबस सारखा आहे. अल्टिमेटली तुमच्या येणाऱ्या गोष्टी कुठून आहेत? तुमच्या पंचवार्षिक योजना जर का सिलेबसमध्ये आहेत, तर कुठल्याही पुस्तकामध्ये जर पंचवार्षिक योजनांच्या उद्दिष्ट, ध्येय, त्यांची धारणा जर झालेली आहे, त्या सगळ्या गोष्टी सारख्याच असणार आहेत. मग कुठलं एक पुस्तक वापरायचं? फक्त ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट एक असते, की आपण उचललेला जो सोर्स आहे, तो आपण किती प्रामाणिकपणे करतोय आणि त्याची किती वेळा रिव्हिजन करतोय. कारण बऱ्याचदा एखाद्या वेळेला कसं असतं, की सगळाच सिलेबस आपण कव्हर करायला जातो. मग ही एवढी मोठी पुस्तकं होतात. मग त्याचं वाचन मग कधी होईल? मग तो रिवाईज कधी होईल? त्याच्यापेक्षा एक पुस्तक वाचा. पण त्याला 4दा रिवाईज करा. विथ सर्टन्टी आपण एक्झाम हॉलमध्ये त्या क्वेशनचा आन्सर मार्क करू शकलो पाहिजे. ते मार्क. जास्त महत्वाचं असतं. ओके, ओके. येस. सर मराठी आणि इंग्रजीचा बद्दल थोडं मार्गदर्शन कराल? मराठी, इंग्रजी येस. ऑब्जेक्टिव्ह आणि कन्व्हेन्शनल. मी ते ऑब्जेक्टिव्ह तर ग्रामर बेस्ड आहे, पण तरी कन्व्हेन्शनलला पण थोडं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्याच्यामध्ये कराल. आणि दुसरी एम-सी-क्यूजची प्रॅक्टिस काय वाटतं तुम्हाला? जे जी-एसचे 4 पेपर आहेत, तुम्ही बोललेत की अभ्यास वगैरे ठीक आहे. पण येस. मग एम-सी-क्यूजमध्ये खूपदा गोंधळ होतो किंवा काही असं एखादं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता का विद्यार्थ्यांसाठी, की कशाप्रकारे ऑप्शन रिजेक्ट करायचे? अनेक लोक म्हणतात की मेथड ऑफ रिजेक्शन फार महत्त्वाची असते, पण नेमकी ती वापरायची कशी? याच्यामध्ये एखाद 2 एक्झाम्पल थोडं आम्हाला जी-एसला सुद्धा थोडं एखाद 2 एक्झाम्पल्स जे आहेत कारण ऑब्जेक्टिव्ह बरेच लोकांना असं वाटतं की माझा अभ्यास झालाय. मी 4-4 वेळा पुस्तकं वाचून रिवाईज करून झाले, पण स्कोर येत नाहीये त्यांना. दुसरे काही टेस्ट सीरीजेस वगैरेचा पण काही रोल असतो का खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये? प्रिलिम्समध्ये तर खैर असतो, पण मेन्समध्ये तुम्हाला वाटतं का की टेस्ट सीरीज अगेन तुम्ही नोट्स तुमच्या ज्या स्वतःच्या बनवल्या पाहिजेत का? म्हणजे प्रत्येक सब्जेक्टच्या की काहीच सब्जेक्टच्या नोट्स बनवल्या पाहिजेत. काहींना मार्केटच्या मटेरियलवरती आपण उपलब्ध असलो पाहिजेत. तर नोट्स सुद्धा बनवण्याबद्दल थोडं गाईडन्स करता आलं तर ते बघा. तर आता आपले जे मुद्दे आहेत की नोट्स बनवणं, त्यानंतर इंग्रजी आणि मराठी आणि ओव्हरऑल जीएसचे 4 पेपरला ऑब्जेक्टिव्ह हँडलिंग आणि सब्जेक्टिव्ह याच्यामध्ये फरक काय असतो नेमका? कारण तुम्हाला यूपीएससीच्या मेन्सचा पण दांडगा अनुभव आहे आणि एमपीएससीच्या मेन्सचा पण मोठा अनुभव आहे. या दोघांना मॅनेज कसं केलं तुम्ही? सर एक-एक मुद्दा बोलतो मी. पहिल्यांदा तुम्ही म्हणताय की टेस्ट सीरीज किंवा प्रॅक्टिसचं. तर मग ह्याचा फार सोप्या भाषेत बोलायचं झालं याच्याबद्दल तर असं आहे, की धावण्याची रेस आहे. हं, हं. धावण्याची शर्यत आहे. तर त्या शर्यतीत जर का तुम्हाला पहिलं यायचं असेल, तर तुम्हाला धावून पाहावं लागेल. बरोबर. तुम्ही तुमची फिजिकल फिटनेस कितीही बनवलीत, पण जर का तुम्ही धावण्याची प्रॅक्टिसच केली नाही, सरावच केला नाही, तर तुम्ही अल्टिमेटली त्या शर्यतीमध्ये जिंकू शकत नाही. बरोबर, बरोबर. ही परीक्षा जी आहे, ही ऑब्जेक्टिव्ह प्रकारची आहे. जर का तुम्ही पास होणार आहात, तर तुम्ही तुमचा तो ऑब्जेक्टिव्ह प्रश्न किती चांगल्या पद्धतीने किती जास्त ॲक्युरसीने सोडवता, ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. कारण अल्टिमेटली तुमच्या आन्सर शीटवरती फक्त तुमचे ऑप्शन कोणते मार्क केलेले असतात ते दिसतात. तुमचं नॉलेज किती आहे, तुम्ही किती अभ्यास केलाय याला काही अर्थ नसतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये जर का आपल्याला ॲक्युरसी आणायची असेल, तर ॲक्युरसी आणण्यासाठी प्रॅक्टिस फार महत्त्वाची. हं, हं, मग हं. याच्यासाठी टेस्ट सीरीज असायलाच पाहिजे. म्हणजे मी तर ह्या मताचा आहे, की विदाऊट टेस्ट सीरीज परीक्षेला जाऊन बसणं म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये विना मास्कचं अगदी रुग्णालयामध्ये जाऊन चक्कर मारून येण्यासारखं आहे, ज्या ठिकाणी कोव्हिडची रुग्ण असतील. अच्छा. तर असं करू नये. म्हणजे दॅट इज डिझास्टर. आणि पी-वाय-क्यूज सर, दुसरा प्रिव्हियस इयर्स प्रश्न जे पी-वाय-क्यूज आपण ज्याला प्रिव्हियस म्हणतो. इयर्स क्वेशन्स. हां. येस, येस, येस. प्रिव्हियस इयर्स क्वेशन्स याच्यासाठी महत्त्वाचे असतात कारण 20% परीक्षेचे प्रश्न जर का आपण बघितले राज्यसेवेचे, तर ती रिपीट असतात. हं, हं, हं. म्हणजे जर का तुम्ही काहीच वाचलेलं नसेल, पण तुम्ही जर का जुने प्रश्न संच सोडवून गेलेले असाल, तर जवळपास प्रत्येक पेपरमध्ये 20% ते 30% प्रश्न असे असतील, की जे तुम्हाला माहिती असतील. येस. बऱ्याचदा कसं होतं, की प्रश्न ॲज इट इज रिपीट होतो. हां, ॲज हां. इट इज प्रश्न रिपीट तर अक्षरशः मध्ये पण झालेला आहे. सलग दुसऱ्या वर्षी झालेला आहे. मला वाटतं बुद्धिझमवरती एक प्रश्न होता, हां, की हां, हां. गौतम बुद्धांनी संबंधित असलेले ह्याची 4 राज्य कोणती जनपदांपैकी. तर हो. जर का मध्ये रिपीट होतोय, मध्ये रिपीट होतोय, तर मग आपण जुनी प्रश्न न बघणं म्हणजे
शुअर शॉट माहिती असलेला रस्ता आपण स्वतःसाठी बंद करणार, तर ते करायला नको. निश्चितच जुनी प्रश्नपत्रिका जी आहे ती सोडवायलाच पाहिजे. जर का आपली त्याच्यामध्ये चुकत असतील तर कोणाचा तरी सल्ला घ्यायला पाहिजे, की का चुकतायत, मी कशावरती फोकस करायला पाहिजे. आणि ह्याच्याशीच संबंधित जसं तुम्ही म्हणालेत, की मराठी इंग्रजीबद्दल. मराठी इंग्रजीमध्ये तर माझ्या माहितीनुसार जुन्या प्रश्नसंच जे आहेत ते फार जास्त महत्त्वाचे ठरतात. म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जेवढ्या परीक्षा असतात तेवढ्या सगळ्या परीक्षांची जुनी जर का प्रश्नपत्रिका आपण बघितली आणि जर का आपण त्या सोडवल्यात, तर मला असं वाटतं, की अक्षरशः तामिळ आणि मल्याळम भाषा असलेला मुलगा सुद्धा फक्त त्या पत्रिकांच्या भरवशावरती 50 पैकी 50 याच्यामध्ये आणू शकतो. कारण जवळपास सगळीच प्रश्न ही जुन्या कुठल्यातरी प्रश्नपत्रिकेमध्ये आलेली असतात. फक्त तेवढं जरी बघितलं, तरी मला असं वाटतं, की बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये 50 पैकी 50 मार्क मराठी आणि इंग्लिशमध्ये आपल्याला याच्यामध्ये येऊ शकतात. आता दुसरा मुद्दा येतो सब्जेक्टिव्ह प्रकारचा. सब्जेक्टिव्ह मराठी आणि इंग्लिशमध्ये फक्त कसं असतं, की ह्याच्यामध्ये तुमचं भाषेवरतीचं प्रभुत्व असायला पाहिजे. म्हणजे आपली मातृभाषा आहे, आपल्याला आपल्या भाषेमध्ये आपली बोलीभाषा काय आहे, ही माहिती असणं ही अपेक्षितच आहे. आणि मग आपण ती किती प्रभावीरित्या त्या पेपरमध्ये लिहू शकतो. हे महत्वाचं असतं. मग ह्यामध्ये कसं आहे, की ह्यामध्ये सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. अगदी लहानपणापासून आपल्याला आई-वडिलांनी शिकवलेलं असतं, की हस्ताक्षर सुंदर असायला पाहिजे. मग ते हस्ताक्षर सुंदर का असायला पाहिजे ना, ते ह्या पेपरमध्ये आपल्याला जाणवतं. जाणवतं. इथे सुंदर हस्ताक्षर म्हणजे तुम्हाला एक 10 मार्कांची लीप आहे. तुमचे हस्ताक्षर सुंदर नसेल, तर तुम्ही ते प्रॅक्टिसनी करू शकता. म्हणी माहिती असायला पाहिजेत, वाक्प्रचार माहिती असायला पाहिजेत. व्यवस्थित शब्द व्यवस्थित ठिकाणी आपण वापर करू शकलो पाहिजेत. त्याला पण एक फार जास्त महत्त्व असतं. आणि कमीत कमी शब्दांमध्ये किती चांगल्या पद्धतीच्या कल्पना आपण त्याच्यात लिहू शकतो. जसं की निबंधामध्ये असेल किंवा आपल्याला जो प्रेसी रायटिंग असतो, ज्याच्यामध्ये 1/3च करायचं असतं आपल्याला कंडेन्स. तर तिथे ह्या सगळ्या गोष्टींना फार जास्त महत्त्व असतं. एखाद्या वेळेला 2-3 वाक्य दिलेली असतात प्रेसीमध्ये. सारांशामध्ये आपल्याला फक्त एक म्हण जर आपण तिथे लिहू शकलो ना त्याबद्दलची, तर ते फार प्रभावी पण ठरतं आणि आपला शब्दांचा पण त्याच्यामध्ये फायदा होतो. तर मग असल्या गोष्टींसाठी जी आपली पारंपरिक मटेरियल मार्केटमध्ये वगैरे अवेलेबल असते किंवा अगदी लहानपणापासून आपण ज्या गोष्टी बघितलेल्या असतात. काहीच हरकत नाही जर का आपण 4थ्या किंवा 7व्या वर्गाच्या स्कॉलरशिपला वापरलेलं पुस्तक याच्यासाठी काढून बघत असेल. ते पण बऱ्याचदा आपल्याला याच्यामध्ये फायद्याचं ठरतं. अरे अशा पद्धतीने आपण त्याची पण तयारी करू शकतो. कविता असू द्या, सुभाषित असू द्या, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्याला त्याच्यामध्ये करता येत असतो. आणि यावर्षी सर विशेषतः तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये फार चांगले मार्क होती. इंटरव्ह्यू मध्ये मला वाटतं किती आपल्याला स्कोर जो होता इंटरव्ह्यू मधला येस. तर तो अ, फार चांगल्या नक्की मार्काचे नक्की मला आठवत नाही, पण मला वाटतं मला हां, हां. एकदा 65, एकदा 62 आणि अजून एकदा हां, 65 अशी थोडक्यात काहीतरी मार्क आहेत इंटरव्ह्यूमध्ये तिन्ही इतके वेळेला. चांगले मार्क मिळवणं हे म्हणजे काय याला म्हणजे काय आपली प्रिपरेशन अशी काय होते, स्ट्रॅटेजी काय राहिली आपल्याला? कारण इंटरव्ह्यू जी येस. फार महत्त्वपूर्ण प्रोसेस आहे या सगळ्या याच्यामध्ये. अ, तर थोडं सांगाल त्यामध्ये? इंटरव्ह्यूमध्ये निडरपणे जाणं फार महत्वाचं असतं. म्हणजे कसं आहे, जसं मी तुम्हाला बोललो, की तुमचं परीक्षेमध्ये तुमचे एम-सी-क्यू किती बरोबर लागलेले आहेत ह्याला मार्क असतात. हं. तसं तुमचं आयुष्य कसं गेलेलं आहे ह्याला काहीच अर्थ नाही. चक दे इंडियामध्ये जेव्हा फायनल असतं, त्या फायनलच्या अगोदर शाहरुख खान त्याच्या टीमला जो मोटिव्हेशनल स्पीच देतो त्याच्यामध्ये म्हणतो, की "ये 70 मिनिट है तुम्हारे पास और ये हं. 70 मिनिट तुमसे तुम्हारे कोई नहीं छीन सकता." असा आपला इंटरव्ह्यू असतो. हे 20 मिनिटं आहे. ही 20 मिनिटं आयुष्यात परत येणार नाहीयेत आणि ही 20 मिनिटं आपल्यापासून खरंच कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे जेवढं आयुष्यभराचं आपण केलेलं, वाचलेलं सगळ्या गोष्टी असतात किंवा जेवढ्या गोष्टी चांगल्या आपल्याला माहिती असतात ना, त्या सगळ्या त्या 20 मिनिटांमध्ये लावायच्या असतात. मग माझा तरी नेमकं हेच असतं. मी जेवढ्या गोष्टी वाचलेल्या असतात, तेवढ्या गोष्टी मी तिथे बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अर्थातच जेवढं सुसंबद्ध तिथे आहे तेवढंच. अ, जसं मी तुम्हाला उदाहरण सांगतो, की मला मॅडमचं पॅनल होतं. अपराजित मॅडमच्या पॅनलमध्ये मला 62 मार्क्स मिळाले. म्हणजे ते त्यांच्या स्टँडर्डने खूप जास्त होते. तर मला त्यांनी काश्मीर मुद्द्यावरती असं काहीतरी बोलले होते आणि त्याच्या अगोदर आमची चर्चा सुरू होती, की लोकांना चर्चेमध्ये सहभागी करून शासकीय निर्णय घेतले जावेत का? तर बरोबर. तिथे मी त्यांना सांगितलं, की "मॅडम ह्याच्यावरती सोल्युशन आहे लाल सोल्युशन." मॅडम थोड्या अशा क्युरियस झाले, की "व्हॉट इस रेड सोल्युशन?" मग मी त्यांना सांगितलं, की "मॅडम लाल सोल्युशन जे आहे ते भारताचे जे एक रिनाउंड कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट आहेत, ए. जी. नोरानी त्यांच्या एका पुस्तकातलं आहे, की असं सोल्युशन की जे श्रीनगरमधल्या लाल चौकातनं सॉरी लाल मस्जिद समोर आणि भारतामध्ये पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं आणि पाकिस्तानमध्ये लाल मस्जिद समोरनं
जर का अनाऊन्स करू शकले तर ते तीनही प्रकारच्या तीनही ठिकाणच्या लोकांना एक्सेप्टेबल राहील आणि ते सोल्युशन असायला पाहिजे. तर कुठेतरी ह्या गोष्टीचं इम्प्रेशन पॅनलवरती पडतं की तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत, तुम्ही वेल रेड आहात आणि तुम्ही विचार करू शकता. आणि बऱ्याचदा कसं असतं की इंटरव्ह्यू मध्ये तो एक फ्लो पण मेंटेन राहिला पाहिजे, की आपण अगोदर बोललेलो आहे त्याच्याशी संबंधित आपण पुढची गोष्ट बोलतोय. मी आत्ता एक बोलतोय आणि त्याला विसंगत नंतर जर का मी कुठला तरी स्टँड घेतोय तर तो फार विरोधात जातो आपल्या. तर ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी असतात की त्याच्यामुळे आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याचदा फायदा होतो. आणि इंटरव्ह्यू मध्ये एक जर का तुम्ही लँग्वेज इंग्लिश युज करू शकले, वेल मॅनर्ड आणि वेल ड्रेस्ड आहेत असं जर का तुम्ही रिफ्लेक्ट करू शकले तर त्याचा एक फायदा नक्कीच होतो. म्हणजे मला तीनही वेळेला ह्या गोष्टींचा फायदा झालेला आहे. इम्पेकेबल इंग्लिश जर का असेल तर नो प्रॉब्लेम, नसेल तर मात्र तुम्ही कोणत्याही भाषेत बोला, पण भाषा बोलताना अगदी एक फ्लो असायला पाहिजे. अच्छा, अच्छा. आणि सर आता आपण येऊयात एम-पी-एस-सीच्या प्रिलिम्सच्या याच्यावरती. आता आपला येस. मॅथ्स आणि इंटरव्ह्यूवरती झालंय, तर प्रिलिम्स महत्त्वाची पायरी आहे. त्यामध्ये 2 पेपर्स आपल्याला आहेत, की एक पहिला पेपर ज्याला आपण जी-एस म्हणतो, दुसरा पेपर म्हणजे सी-सॅट म्हणतो. तुम्ही इंजिनिअर आहात, तर सी-सॅट हा तुमचा बऱ्यापैकी फेव्हरेट सब्जेक्ट असेल. इंजिनिअर्स लोकांचं असं म्हणण्यात येतं. मी स्वतः सी-सॅट शिकवतो. मला तर त्यात असं काही हे वाटत नाही खरं, की याला ॲडव्हांटेज किंवा कमी ॲडव्हांटेज ठीक आहे, तो वेगळा मुद्दा आहे. पण या दोन्ही गोष्टींना तुम्ही लाइक यू-पी-एस-सी मध्ये तुम्ही प्रिपरेशन करत होता, एम-पी-एस-सी मध्ये प्रिलिम्सला जरी सिलेबस सेम टू सेम असला तरी व्हेदर इट्स अ जी-एस ऑर व्हेदर इट्स अ सी-सॅट, प्रश्नांची काठिण्य पातळी, प्रश्नांचं फ्रेमिंग हे बऱ्याचपैकी भिन्न पडतं दोन्ही एक्झामिनेशन्सचं. मग आता एम-पी-एस-सीच्या ओरिएंटेशननी तुम्हाला काय वाटतं, की पुस्तकं तर आपण वाचतो, प्रिलिमची पुस्तकं आहेत. नेमकी तयारी काय केली पाहिजे जी-एसच्या मध्ये, सी-सॅट मध्ये? अगेन सी-सॅट मध्ये 125 मार्काला कॉम्प्रिहेन्शन आहे. विद्यार्थी हे विसरतात आणि गणित ज्याला 10-10 प्रश्न येतात त्यालाच जास्त फोकस करतात. पण 125 मार्क कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला देतो हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळणं गरजेचं आहे. कारण यू मध्ये पॅटर्न वेगळा आहे, एम-पी-एस-सी मध्ये वेगळा पॅटर्न आहे. तर या सगळ्यांचं एक क्लब अप करून कशाप्रकारे आपण अभ्यास केला होता आणि विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास त्याच्यामध्ये केला पाहिजे? अ, भूषण सर, म्हणजे आता कसं आहे, आता परिस्थिती वेगळी आहे. आता तुम्ही थोडं माझी मुलाखत घेताय म्हणून मी बोलू शकतो. पण जेव्हा मी तयारी करायचो, तेव्हा मला खरंच तुमच्या पुस्तकाचा खूप फायदा झाला होता. तुम्ही एकतर जुन्या प्रश्नसंचाचं पुस्तक काढलं होतं हां, हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो मॅन्युअल आहे, मी मॅन्युअल आहे. ॲक्चुअली मॅन्युअल पण मी घेतलेलं होतं. माझ्याकडे अजूनही आहे. हो, हो. इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ मी आता आणि त्याच्यानंतर तुम्ही अधिकारी पास बनल्यानंतर झालो, पण मला वाटतं तुम्ही अधिकारी बनल्यानंतर तुम्ही त्याचा अभिप्राय सुद्धा दिला. तो अभिप्राय सुद्धा माझ्या येस, येस, ह्याच्यामध्ये येस, आहे. येस. हो. 100%. नाही, नाही आणि तुमचा त्याच्यामध्ये फोन नंबर पण तुम्ही ॲक्चुअली दिलेला आहे पुस्तकामध्ये. आम्ही जेव्हा आम्हाला कुठली गोष्ट अडायची तेव्हा आम्ही असं कॉल करून तुम्हाला विचारायचो येस, येस, आणि येस. थँकफुली तुम्ही त्यावेळेला अगदी खुल्या मनाने खूप मदत केलेली आहे. ती एक वेगळी गोष्ट आहे असो. पण एक महत्त्वाचा मुद्दा मी हा बोलतो, की मी एम-पी-एस-सी म्हणजे राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा आहे ती मोर ऑर लेस फक्त सी-सॅटच्या भरोश्यावरती पास होते. ओके. कारण त्याला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की दोन्ही पेपर 200-200 मार्कांचे आहेत. येस. पहिल्या पेपरमध्ये जर का 200 मार्कांपैकी 100 मार्क किंवा 125 मार्क जरी काढायचे असतील, तरी दरवर्षी पेपरच्या अगोदर वाचावं लागतं. बरोबर. करंट अफेअर्स 20 मार्कांची वाचावं लागतं. सायन्स अँड टेक रिवाईज करावं लागतं. इतिहासाला तर काय इतिहासच गवाह आहे, की राज्यसेवेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, की यू नेव्हर नो. यावर्षीच आपण पेपर जर का तुम्ही बघितलात तर भयानक आहे. अगदी घाम फोडणार आहे. तर कसं असतं, की त्या पेपरची तयारी करायला तुम्हाला दरवर्षी मेहनत करावी लागते. पण सी-सॅटचा पेपर असा आहे, की त्याच्यावरती एकदा मेहनत करायची. एकदा मेहनत केली, की तो पेपर तुम्हाला आयुष्यभर म्हणजे आयुष्यभर गरज पडायला नको, बट म्हणजे ती स्किल अशी आहे, की ती आयुष्यभर तुम्हाला येते. ती एकदा मास्टरी झाली आहे, की तसं आहे. म्हणजे माझ्या माहितीनुसार जसं स्किल डेव्हलपमेंट असतं. स्किल डेव्हलपमेंटच्या 3 स्टेजेस असतात. एक इनिशियल असते, एक इंटरमिडिएट असते आणि एक ऑटोमॅटिसिटी म्हणतात तिला. तर आपल्यापैकी प्रत्येकच जण जो असतो ना, ती ॲप्टिट्यूडचा कुठल्यातरी याच्यामध्ये मला वाटतं दुसऱ्या स्टेजलाच असतो. कारण इनिशियल स्टेजला कोणीच नसतं. बरोबर, बरोबर. आपल्याला वेळ जास्त लागणं किंवा एखादा दुसरा प्रश्न चुकणं ह्याच्यामध्ये बऱ्याचदा आपण कॉन्शियस असतो तो प्रश्न सोडवताना, हा एक असतो मुद्दा. आणि तिथून जर का आपण तिसऱ्या लेव्हलपर्यंत जाऊ शकलो, तर ऑटोमॅटिकली आपण एवढ्या चांगल्या पद्धतीने पेपर सोडवू शकतो, की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क येणं पॉसिबल असतं. तर मला पर्सनली अराउंड 160-170 मार्क्स नेहमीच सी-सॅट सेकंड पेपरमध्ये आलेले आहेत. आणि मला असं वाटतं, की हा ऑटोमॅटिक लेव्हलला मी ती स्किल कदाचित काही याच्यामध्ये परफेक्ट करू शकलो, काही सेक्टर्समध्ये म्हणून ते झालेलं आहे.
कारण मला पर्सनली तुम्हाला सांगतो की मला बोट्स अँड स्ट्रीम्सचे वगैरे क्वेश्चन जे असायचे, टाइम स्पीड डिस्टन्स, सुरुवातीला मला वाटतं एक्झामच्या अगोदरच्या दिवशी वगैरे पण हो, त्या हो. मुद्द्यांबद्दल त्रास दिलेला आहे. बट आता अशी लेव्हल आलेली आहे की आता मी सोडवू शकतो, कारण तो स्किल आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इन्क्रीमेंट करणं 100% पॉसिबल असतं. ऍप्टिट्यूडचा अर्थच आहे की ट्रेनिंगनी होतं. बरोबर. आणि एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्यासारखाच मी, अ, हाच इंजिनियर तर सगळेच आहेत, तुम्ही पण इंजिनियर आहात, मी पण इंजिनियर आहे, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही आणि मी दोघे जण मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहोत. हो म्हणजे सर. मी तरी आहे, पूर्णतः ठीक आहे. मराठी. मी पण आणि पूर्णतः येस येस, मी अजिबात मी कॉन्व्हेंट एज्युकेटेड नाही किंवा मी अगदी अर्बन बॅकग्राऊंडचा अजिबात नाही. बरोबर. पर्सनॅलिटी माझी अगदी वेगळी, म्हणजे अगदी सर्वसाधारण मुलासारखीच आहे, जी आज मला पुण्यामध्ये सदाशिव पेठेत तयारी करताना दिसतील, किंवा आज एखाद्या खेड्यामध्ये बसून जो पोरगा तयारी करत असेल, मी पण अगदी तसाच होतो. पण कुठेतरी प्रॅक्टिसमुळे म्हणा, आणि कुठेतरी डेडिकेशननी म्हणा, मला सीसॅट पेपर मास्टरी करणं पॉसिबल झालेलं आहे. सो वन थिंग विच इज निडेड इज की कॉन्फिडन्स असायला पाहिजे की तुम्ही करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राईट गाईड फार महत्वाचं आहे. तुम्ही राईट व्यक्तीपासून जर का मार्गदर्शन घेऊ शकले तर चालेल. चुकीच्या व्यक्तीपासून मार्गदर्शन घ्याल तर कुठेतरी ब्लंडर होतो. प्रॅक्टिस फार महत्वाची आहे. अगदी सिलेक्टिव्ह मटेरियल वापरणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये तुफान पुस्तकं आहेत, पण त्या पुस्तकांना काहीच अर्थ नसतो. म्हणजे कुठेतरी मार्केटमध्ये बऱ्याच काळापासून हिट झालेली जर का मटेरियल असेल, तर मला असं वाटतं की आपण त्याच्यावरती रिलाय करायला पाहिजे. दरवर्षी कुठला तरी टॉपर येतो, नवीन पुस्तक काढतो, बट ते किती रिलायबल आहे याचं काही गॅरंटी नसतं, कारण त्यांनी स्वतःनी कुणाच्या तरी दुसऱ्या पुस्तकाचा अभ्यास केलेला असतो. बरोबर आहे. तो ह्या एक गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आणि रेग्युलर टेस्ट सिरीज ह्याच्यासाठी पण खूप महत्वाची आहे. म्हणजे मागच्या वर्षीचा पेपर ज्या होता त्या अनुषंगाने टेस्ट सिरीजचे पेपर सुद्धा यावर्षी वेगळे असतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला नवीन पेपर सोडवून त्याचा जर का आपण सराव करू शकलो, तर तो एक मुद्दा आपल्याला फायद्याचा ठरतो. तर त्याच्याशिवाय सीसॅट इम्पॉसिबल आहे. येस. आणि सर जीएस बद्दल पण थोडा प्रिलियमच्या जीएस बद्दल जसं तुम्ही म्हटलं की सीसेटला मेन प्रायोरिटी मी पण विद्यार्थ्यांना सांगतो की विद्यार्थी हे विसरतात ते सीसेटला मार्क का येत नाहीत. कारण की विद्यार्थी हे विसरतात की हा पण एक 200 मार्कांचा सब्जेक्ट आहे सीसॅट. आणि म्हणजे जीएसचे सगळे येस. सब्जेक्ट मिळून 200 मार्क प्रिलियमचं तितकंच वेटेज सीसॅटला आहे. आणि हे 10% सुद्धा विद्यार्थी वेळ देत नाहीत. त्यामुळे वेळ जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत मार्क येणार नाही. पण तरी जीएस मध्ये तरी तुम्हाला वाटतं की कोणते इनपुट आउटपुट रेशो जास्त देणारे सब्जेक्ट आहेत की ज्याचा विद्यार्थ्यांनी पहिले फोकस केले पाहिजे जीएसच्या अनुषंगाने प्रिलियम्स मध्ये थोडं की ज्याला फोकस केले पाहिजे आणि येस. कोणती येस. पुस्तकं वाचली पाहिजेत? सर, मला असं वाटतं की जीएस मध्ये काही गोष्टी फार अनप्रेडिक्टेबल असतात. जसं मी तुम्हाला म्हणालो की इतिहासाबद्दलचे जे प्रश्न असतात, प्रेडिक्टेबिलिटी नाही. हां, की हां. काय येतील, कुठून येतील, आणि ह्याला काही अंत नाही. म्हणजे आपण 1 नाही, 2 नाही, 10 पुस्तकं जरी वाचली, तरी आपल्याला तो प्रश्न सोडवता येईल का याची गॅरंटी नाही. बिलकुल. मग गॅरंटी असलेले टॉपिक्स कोणते आहेत? तर मला असं म्हणायचं की पॉलिटी, इंडियन पॉलिटी हा असा एक टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती असतं की कॉन्स्टिट्यूशनमध्ये फंडामेंटल राईट्स, डीपीएसपी, फंडामेंटल ड्युटीज आहे. बरोबर. ह्याच्यावरती मोर ऑर लेस 2 ते 3 प्रश्न नेहमीच येतात. हो. मग त्याचा वरती आपण पहिले अभ्यास करायला पाहिजे. मी यांना हाय यील्डिंग व्हरायटीज म्हणत असतो, की स्पेसिफिक टॉपिक वाचा, याच्यावरती 2 ते 3 प्रश्न येतात आणि अशा पद्धतीने बिट्स अँड पीसेस मध्ये टॉपिक्स उचलत चला. अल्टिमेटली काय करायचं आपल्याला? अल्टिमेटली आपल्याला 40 ते 50 प्रश्न अशी पकडायची की जे 100% मला येतील. ही बरोबर. अशा पद्धतीने पिक करणं शक्य आहे. जसं सायन्स अँड टेकमध्ये. सायन्स अँड टेकमध्ये युपीएससी मध्ये म्हणा किंवा एमपीएससी मध्ये म्हणा, कुठेही म्हणा, लाईट, साऊंड, ही टॉपिक्स जी असतात ती थोडी जास्त महत्वाची असतात. एक्झॅक्टली. राज्यसेवेमध्ये बऱ्याचदा केमिस्ट्रीचे प्रश्न जास्त विचारले जातात. हो. त्यामुळे अप्लाइड केमिस्ट्रीचा जो प्रकार असतो, सपोज इंडस्ट्रियल केमिस्ट्री वगैरे, त्याची उदाहरणं वगैरे ही विचारल्या जातात. मग ह्याच्यावरती फोकस करणं जास्त गरजेचं आहे. आणि ह्याची सोर्सेस फार सरळ आहे. म्हणजे राज्यसेवेमध्ये जर का आपण बघितलं तर एकतर आपण एनसीईआरटी वाचू शकतो, ज्यांना इंग्लिशमध्ये वाचायचं त्यांनी, बिलकुल. किंवा आपण सरळ राज्य बोर्ड. आमची स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहेत ती स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचू शकतो. स्टेट सोर्सेस आहेत, कुठलंच तिसरं पुस्तक वाचायची याच्यामध्ये गरज पडत नाही. बिलकुल. फार सोपं. आणि कसं आहे की जुने पेपर बघायचे आणि थोडं त्याचं अनालिसिस करून जर का आपण सोडवू शकलो, जसं एक 2017-18 मध्ये न्यूमरिकल्स विचारायचा ट्रेंड राज्यसेवेच्या हां. परीक्षेमध्ये आलेला होता. आता ही न्यूमरिकल्स जर का तुम्ही बघितलीत, तर ही न्यूमरिकल्स 11व्या वर्गाच्या जे एनसीईआरटीचे बुक्स आहेत, त्या पुस्तकांमध्ये त्या चॅप्टरमध्ये सॉल्व्ड न्यूमरिकल्स ॲज इट इज.
काहीच वेगळं त्याच्यामध्ये नाहीये. मग दुसऱ्या वर्षी जर का तुम्ही जाताना फक्त सॉल्ड न्यूमरिकल्स मधला एक शब्द आणि त्याचं उत्तर जर का बघून पाठ करून तेवढं जरी केलेत ना, तरी तुम्हाला सोडवायची गरज पडणार नाही. म्हणजे ज्यांना जमत नाही त्यांना, ज्यांचं फिजिक्स किंवा केमिस्ट्री एवढं चांगलं नाहीये, काही काही लोक अशी असतात भारतात की ती तिथे बसून एक्सप्रेशन पण डिराईव्ह करतील आणि तिथे त्याचं उत्तर पण काढतील. पण ज्यांना जमत नाही बरोबर. त्यांना असला मार्ग पण आहे. फक्त ह्याला कसं आहे की डोळे उघडे ठेवावं लागतात आणि तशी तयारी करावी लागते. त्यानंतर जिओग्राफी आणि इकॉनॉमी हे असे 2 टॉपिक आहेत, की मला असं वाटतं, की ह्यांचा व्यवस्थित अभ्यास जर का केला, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक डिफायनाइट आउटपुट मिळतो. इकॉनॉमीमध्ये तर फंडामेंटल्स आणि करंट ह्या 2च गोष्टी असतात. करंट तुम्हाला एकतर इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये मिळतो किंवा तुम्हाला न्यूजपेपरमध्ये वगैरे आलेल्या बातम्या असतात त्या मिळतात. आणि फंडामेंटल्स तर सगळ्या कन्सेप्च्युअल बेस्ड असतात. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर फार सोपं असतं. म्हणजे YouTubeवरती जायचं, एखादी कन्सेप्ट आपल्याला कळत नाही, टाकायचं. आजकाल तर अनअकॅडमी सारखी प्लॅटफॉर्मवरती एवढ्या गोष्टी अवेलेबल आहेत, की यू कॅन थोरोफुली आउट अँड आउट डिपेंड. म्हणजे मी पण अजून एखादी गोष्ट नाही पटली, मी टाकून देतो. प्लस अनअकॅडमी टाकून द्यायचं. म्हणजे जास्त सर्च करायची पण आपल्याला गरज पडत नाही त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने इकॉनॉमी आणि जिओग्राफीचे कन्सेप्ट ह्या जर का करंट आपल्या स्ट्रॉंग करंट झाल्यात ना, अफेअर्स मध्ये तर नोट्स बनवायचे तुम्ही करंट अफेअर्सच्या नोट्स? अं, नाही. करंट अफेअर्समध्ये ॲज सच कसं असतं, की अं, तुम्हाला वर्षभर ती मेहनत करावी लागते. बरोबर. आणि बऱ्याचदा नोट्स बनवता त्या एवढ्या होतात. त्याच्यापेक्षा सेफ साईड कसं असतं, की आउटसोर्सिंग आणि जर का एखादी दुसरी गोष्ट पॉसिबल असेल, म्हणजे मार्केटमध्ये एखादं मॅगझीन आहे किंवा एखादा करंट अफेअर्सचा व्हिडिओ लेक्चर वगैरे असतो. तो जर का बघितला आणि त्याच्यामधनं आपल्याला जर का फायदा होणार असेल, तर माझी एवढी मेहनत रोजची वाचते. आणि अल्टिमेटली नंतर बनलेलं मटेरियल माझं जे असेल, सपोज करंट अफेअर्सच्या नोट्स काढत बसतो रोजच्या, तर ते अनविल्डी बनतं. त्याची कुठेतरी रिव्हिजन करणं शक्य होत नाही. आणि म्हणून पर्सनली मला असं वाटतं, की मी त्याच्यापेक्षा कुठल्यातरी रेडीमेड सोर्सवरती जास्त डिपेंड करेन. आणि जीएसच्या सब्जेक्टमध्ये जसं जिओग्राफी इकॉनॉमिक्स त्याच्या नोट्स काढायची तुम्ही सर की नाही? त्या पण नोट अं, ज्या गोष्टी कन्सेप्च्युअल आहेत, ओके. त्या कन्सेप्च्युअल गोष्टी जर का मी माझ्या स्वतःच्या शब्दांमध्ये लिहू शकलो, डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करू शकलो, तर मला त्या कन्सेप्ट रिवाईज करणं सोपं जातं. हां. सो येस, मी जसं करतो. बऱ्याच गोष्टी कसं असतं, की मुख्य परीक्षा म्हणा किंवा पूर्व परीक्षा म्हणा, याच्यामध्ये प्रश्न येतात सॉइलवरती, मृदा. तर मृदेचे मग त्याच्यामध्ये असलेले घटक कोणते, त्याच्यामध्ये नसलेले घटक कोणते, त्याला आवश्यक असलेले मिनरल्स, खतं कोणती असू शकतात. सपोज अशा प्रकारची प्रश्न येतात. मग हे कुठेतरी टॅब्युलेटेड फॉर्म मध्ये जर का मी एक रेडी बनवून ठेवलं, की ही मृदेचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये असलेली कंटेंट मिनरल्स आहेत, त्याच्यामध्ये नसलेली कंटेंट मिनरल्स आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेला जो फर्टिलायझर असू शकतो, तो असं टॅब्युलेटेड फॉर्म मध्ये मी बनवतोय, तर मला ते नंतर रिवाईज करायला, पाठ करायला, लक्षात ठेवायला सोपं जातं. तर अशा काही टॉपिक्स आहेत ज्यांचे नोट्स असायलाच पाहिजे. आणि काही टॉपिक्स आहेत ज्याच्या नोट्स जरी नसल्यात तरी काही हरकत नाही, कारण मग तुम्हाला कुठल्यातरी रेडीमेड बुकमध्ये ते करू शकतो. किंवा बऱ्याचदा कसं असतं, की आपल्याला लोकसंख्येबद्दल प्रश्न वगैरे येतात. मग लोकसंख्येबद्दलच्या ह्याच्यामध्ये पुस्तकांमध्येच बऱ्यापैकी अशी माहिती दिलेली असते, की त्याला परत नोट्समध्ये कन्व्हर्ट करायची गरज नको. गरज मग नाही. ते त्या पुस्तकावरती म्हणजे असं सिंथेटिक एक अप्रोच असायला पाहिजे, की ह्याचं काही आणि त्याचं काही, दोघांचं मिळून चालू द्यायचं. अच्छा, अच्छा. सर तुम्हाला काय वाटतं, की हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आज तुम्हाला लॉकडाऊनमुळे जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटलाय आज, की पूर्ण जग बंद आहे. या ह्याच्यामध्ये अनअकॅडमी सारखे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, अनअकॅडमीच्या थ्रू इव्हन मी सुद्धा ग्रेटफुल आहे, की माझे क्लास जेव्हा बंद पडल्यानंतर अनअकॅडमीने प्लॅटफॉर्म दिला. आज मी विद्यार्थ्यांशी कनेक्ट होऊ शकलो आणि विद्यार्थी त्यानंतर एक्झाम्स झाल्या. तर अशा केसमध्ये तुम्हाला काय वाटतं, की अनअकॅडमी सारखे प्लॅटफॉर्म कसे बेनिफिशियल राहू शकतात या सगळ्या प्रोसेसमध्ये? सर फक्त लॉकडाऊनचीच गोष्ट नाही, मी अदरवाईज पण बोलतो. मी गडचिरोलीला आहे आणि मला गडचिरोलीला बसून तुमच्यासारखी लोकं जी पुण्यात शिकवायची, त्यांचं मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. बऱ्याचदा मी भामरागडला जातो, हो, हो. कोरचीला जातो. मी तिथे थांबतो आणि टचवूड फक्त इंटरनेट असल्या कारणाने मला बऱ्याचदा एखाद दुसरा टॉपिक मी बसल्या-बसल्या बघतो, कारण माझा अभ्यास चालू असतो. बरोबर, बरोबर. मी अजूनही तिथे बघू यू-पी-एस-सी शकतो. देताय तुम्ही, अजूनही राज्यसेवा देत आहेत. येस, येस, येस. बिलकुल, बिलकुल. तर अर्थातच अनअकॅडमी म्हणजे काय म्हणतात त्याला, की ब्लेसिंग आहे. फार मोठा म्हणजे असं रिव्होल्यूशन आहे शिक्षण क्षेत्रातली. कारण मला गडचिरोली सारख्या ठिकाणी जर का चांगलं मार्गदर्शन आज मिळत असेल किंवा मला आज तुमच्याशी एक YouTubeवरती कमेंट तुमच्या लेक्चर चालू असताना मी टाकली, तर मला लगेचच त्याचा आन्सर मिळतो. बरोबर. एवढं रिस्पॉन्सिव्ह एज्युकेशन, एवढंच क्वालिटी एज्युकेशन आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मिळतंय अनअकॅडमी. तर हे काही गंमत नाहीये. आणि लॉकडाऊनमुळे बऱ्याच अंशी जी लोकं आज घरी आहेत, घरी परत आलेली आहेत किंवा खरंच
पुण्यासारख्या ठिकाणी किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी जाऊन आज तयारी करणं शक्य नाही. पण तयारी करणं शक्य नाहीये म्हटलं आणि तयारी बंद ठेवता येत नाही. ती कुठेतरी चालूच द्यावी लागते. बरोबर. आणि ते चालू देण्याचं काम जे आहे ती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्ही तुमच्या मार्फत चालू आहे. हे खूप महत्वाचं आहे. जर का बऱ्याच लोकांना अभ्यासाला बरीच लोकं मटेरियल अवेलेबल होत नाही. बरोबर. अपडेटेड मटेरियल तुम्हाला कसं मिळेल? शक्य नाही. आज झेरॉक्सची दुकानं बंद आहेत. आज बरोबर. कुरिअर दुकान बंद आहेत. आज बुक स्टोर्स बंद आहेत. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कोणीतरी लाईव्ह टीचर मला समोर दिसतो आहे. आणि म्हणून माझा अभ्यासामध्ये सातत्य जर का आज राहतंय, तर ते खूप मोठी उपलब्धी आहे. आणि मला असं वाटतं, की आमच्यासारख्या बऱ्याच लोकांची मनापासून तुम्हाला धन्यवाद लावत असतीलच. सर. काही शंकाच नाही त्याच्यात. सर एक बस जाता-जाता एक लास्ट बाईट देऊन त्या विद्यार्थ्यांसाठी कसं एक जस्ट या शेवटची विद्यार्थी थोडे वेट करतायत सध्या मॉड्यूलचा आणि सगळ्या गोष्टींचा कोरोनामुळे. तर एक जस्ट लास्ट बाईट विद्यार्थ्यांना काय मोटिव्हेटिंग तुम्ही म्हणू शकाल? आणि आपण नंतर थांबूयात सर. सर हा चांगला काळ आहे किंवा वाईट काळ आहे. कुठलाही काळ असला तरी त्या काळाचा एक गुणधर्म असतो, की तो जातो. फार वाईट काळ चालू आहे. पण ह्याची एकच चांगली गोष्ट आहे, एकच सिल्व्हर लायनिंग ही आहे, की हा संपेल. आणि हा संपल्यानंतर आपल्या सगळ्यांना परत ह्याच युद्धात उतरायचं आहे, ह्याच रेसमध्ये उतरायचं आहे. त्याच्यामुळे जसं म्हणायचे, की युद्ध काळामध्ये सर्वात कमी रक्त त्याचं गळतं, जो शांततेच्या काळामध्ये सर्वात जास्त घाम गाळतो. हा जो काळ आहे, हा ॲक्चुअली आपला घाम गाळायचा काळ. जेव्हा केव्हा परीक्षा होती, तेव्हा तुमची लेव्हल ऑफ प्रिपरेशन बाकी लोकांपेक्षा कशी सर्वोत्तम आहे, ह्याची तयारी तुम्ही आत्तालाच करून ठेवायची. ही जो व्यक्ती आता करून ठेवेल, तोच अल्टिमेटली परीक्षेमध्ये नंतर इतरांपेक्षा कुठेतरी 2 मार्क, 4 मार्क जास्तीचा फायदा घेऊन कुठेतरी पुढे जाईल. कारण कॉम्पिटिशन आहे, रिलेटिव्ह आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जरी का अभ्यास करत नसेल, तरी दुसरा कोणीतरी अभ्यास करतो आहे. त्याच्यामुळे हा एक विचार करा. आणि जर का प्रत्येकाला लिहिणं, वाचणं जरी शक्य नसेल, तरी मला असं वाटतं, की रोजचे 1, 2, 4 व्हिडिओ जर का आपण बघू शकत असू, अनअकॅडमीवरती म्हणा किंवा जुना एखादा तुमच्याकडे असेल काही, तर ते पण फार सफिशियंट आहे. आणि अशा पद्धतीने आपण ह्या पिरियडमध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. आपण जी लोकं आज घरी बसून आहोत, फार भाग्यवान आहोत, की घर आहे. बरीच लोकं आहेत ज्यांना घर नाही. बरोबर. बरीच लोकं आहेत जी कोरोनामध्ये गेलेली आहेत किंवा ज्यांना कोरोना झाल्यामुळे त्यांचा अभ्यासावरती परिणाम झालेला आहे. आपण जी सुदृढ लोकं आहोत, जी निरोगी आहोत सध्याच्या काळामध्ये, त्यांच्यासाठी हे फार आवश्यक आहे, की आपण असलेल्या काळाचा काळ वाईट का आहे याच्यापेक्षा तो कसा चांगल्या पद्धतीने आपल्याला वापर करून घेता येईल आणि कसं आपण ह्याच्यामध्ये पुढे जाऊ, ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. ते जमेलच. धन्यवाद सर. तुम्ही खूप मार्गदर्शन केलं अनअकॅडमी तर्फे आणि माझ्यातर्फे सुद्धा तुम्हाला थँक यू व्हेरी मच सगळ्या विद्यार्थ्यांतर्फे तुम्हाला. भूषण सर आणि अनअकॅडमी दोघांचे माझ्यातर्फे खूप खूप धन्यवाद. थँक यू. थँक्स अ लॉट. सुद्धा आम्ही तुमचे मार्गदर्शन घेतो. धन्यवाद. येस.